10 रुपयाला. धन्यवाद. हे का पैसे. दादा भेंडी कितीला आहे? पाव किलो भेंडी 20 रुपयाला. 10 रुपयाला द्या. नाही आमच्या घराजवळ तर 10 रुपयाला भेंडी भेटते. नाही 15. द्या पैसे द्या. धन्यवाद. भाजी किती आहे? काका भाजी काय आहे? आमच्याकडे माहिती आहे. किती रुपयाला? 20 रुपयाला. आमच्या इकडे तर 10 रुपयाला भेटते. द्या 10 रुपये आम्ही दोघी जण देतो. काका शेपू किती रुपयाला? 20 रुपयाला. कमी करा जरा. एवढे आमच्या घरापाशी तर 10 रुपयाला भेटते. नाही कमी करा की दादा. 15 रुपये. ठीक आहे. तुमचं नाही माझं नाही. 20 रुपयाला 2 पेटी द्या. सांगताना एखाद्या गोष्टीची अडचण आली किंवा एखादा अवघड शब्दाचा अर्थ कळला नाही तर आपण डिजिटल तंत्रज्ञान वापरून शिक्षकांनाही फायदा होतो आणि विद्यार्थ्यांनाही फायदा येतो. जर आपल्याला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, प्रकल्प करायचा असेल तर त्या संदर्भाची सगळी माहिती गुगलवर सर्च केली का आपल्याला येते. बरोबर ना? अगदी फोटो त्या पॉइंटला अनुसरून जर तुम्ही करिअर निवडलं तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये काय मिळेल की यश मिळेल. परंतु जर आपण करिअर निवडताना जर चूक केली तर मात्र बऱ्याचदा असं होतं. खूप लोक असे म्हणतात, बऱ्याचदा मोठी माणसं असतात की मला खरं तर हे करायचं नव्हतं पण मी झालेलं आहे. बरोबर. म्हणजे त्यानंतर त्याच्यात आम्ही अशुद्ध पाणी टाकले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यात शुद्ध पाणी तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण अशुद्ध पाणी शुद्ध करू शकतो.